इकडे खूप दिवसांनी येऊन शूट केलं तेव्हा बऱ्याच आठवणी परत जाग्या झाल्या होत्या. म्हणजे सेटवर आल्यानंतर खूप चेंजेस जाणवले मला तरी. तिने जे 3-3.5 वर्ष जे काही चालली आहे सीरियल त्याच्यामध्ये कॉन्स्टंटली एवढं निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करणं खूप अवघड आहे आणि तिने ते खूप छान केलं. असं वाटायचं की आता संपवा मग लवकर, कारण त्रास होतोय आम्हाला. मग जसं जवळ यायला लागलं तसं त्याचा जास्त त्रास व्हायला लागला की यार आता हे दिसणार नाही परत आपल्याला हे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर आहे आणि आता ही मालिका आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. पण आत्ता माझ्यासोबत दोन खास व्यक्ती आहे, म्हणजेच देवकी आणि उदय. कसे आहात तुम्ही दोघे? आम्ही खूप मस्त आहोत, मजेत आहोत. थोडंसं इमोशनल पण आहोत. खूप दिवसांनी येणं झालं असेल एक्झिट झाल्यानंतर, आणि आता ऑब्व्हियसली मध्यंतरी तुम्ही गिरीजाला भेटला असेल, पण आत्ता या सेटवर बऱ्याच दिवसांनी आलात, तर काय वाटतंय, कशी वाईब आहे आणि पुन्हा त्याच सेटवर येऊन कसं वाटतंय? ॲक्च्युली मालिकेचा शेवट होतो आहे आणि शेवटच्या काही एपिसोड्समध्ये आम्ही दिसणार होतो तुम्हाला परत. आमच्याशिवाय सिरियल संपणं अशक्य आहे. सो आम्ही दिसणार होतो आणि ते कसे काय असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सिरियल बघावी लागेल. सो तसा आम्ही म्हणजे शूट करून गेलो, त्यामुळं आम्ही परत इकडे खूप दिवसांनी येऊन शूट केलं तेव्हा बऱ्याच आठवणी परत जाग्या झाल्या होत्या. म्हणजे सेटवर आल्यानंतर खूप चेंजेस जाणवले मला तरी. खूप म्हणजे खूप गडबड वाटते सेटवरती, कारण इथे दुसऱ्या सिरियलचं पण शूट चालू आहे सॅमल्टेनियसली. सो ते तिकडचे आर्टिस्ट, त्यांचा सेटचा सगळी गडबड आहे, वेगळा त्यांचा सेट आहे. सो खूप गर्दी वाटते. पण आम्हाला कुठे आमच्या मेमरीज आठवत आहेत की कुठे आम्ही चहा प्यायचो, कुठे कॉफी प्यायचो. आमचा गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे तिथे आम्ही कशा गप्पा मारायचो. हे जंगल तुम्हाला दिसतंय, इथे आम्ही खूप शूट केलेलं आहे. तर ते सगळं आठवत आहे आम्हाला. अगदी जसं की त्या म्हणाल्या. आणि आता कपिलशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा तोही म्हणाला की त्याचा आत्मा वगैरे असं काहीतरी असणार आहे, तर असं काहीतरी त्याच्या रोलचं आम्हाला पाहायला मिळणार आहे. पण तुमचं साधारणतः काय शूटिंग झालं याचं इफ तुम्हाला हिंट वगैरे द्यायचं असेल, किंवा ती पुन्हा एकदा येऊन शूट करणं, तो अनुभव कसा होता? ॲक्च्युली आता मागचे 2-3 दिवस आम्ही शूट करतोय पुन्हा एकदा. म्हणजे ॲक्च्युली आम्ही 3.25 वर्ष शूट केल्यानंतर तेव्हा एकदा आमचा एंड झाला होता आणि पुन्हा एकदा एंट्री झाली आणि आता पुन्हा एकदा फायनल एंड होणार आहे, मालिकेचा शेवट होणार आहे आणि आम्ही 2-3 दिवस शूट करतोय. तर ते अशा माध्यमातून आम्हाला आणलेलं आहे की कुठेतरी आम्ही त्यांना एक मदत करतोय. म्हणजे आता पूर्वी आजपर्यंत तुम्ही आम्हाला असं बघितलं असेल की आम्ही खोबरं तिकडे चांगलं बाबा आणि असं एक कॉमिक प्ले रोल केला आहे निगेटिव्ह, आणि शालिनीला नेहमी मदत करत आलो आहे, तिच्या साईडनी नेहमी उभं राहिलो आहे आम्ही. पण यावेळेस मात्र आम्ही जयदीप गौरीसाठी उभे राहणार आहोत, त्यांच्या मदतीसाठी धावून येणार आहोत. ते कशा पद्धतीने येणार आहे ते तुम्हाला महा एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. तर तेव्हा शेवटचा एपिसोड पाहायला विसरू नका. अशा चर्चासुद्धा सुरू आहेत की सीझन 3 किंवा पार्ट 2 वगैरे असं काहीतरी यायला हवं मालिकेचं. मी पण बऱ्याचदा इथे ऐकलं. तर तुम्हालाही वाटतं का असं सुरू व्हायला हवं, आणि असं काही आहे का, म्हणजे सुरू वगैरे होणार आहे का? हो, नक्कीच. ॲक्च्युली कोणाला नाही आवडणार. आपण एका अशा मालिकेचा भाग आहोत की जी मालिका 1261 एपिसोड झालेले आहेत. म्हणजे 4.25 वर्ष शूटिंगचा कालावधी. म्हणजे खरंच एका प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपण अशा एखाद्या फेमस आणि अशा इतक्या लाँग टर्म चाललेल्या मालिकेचा एक भाग असणं खूप चांगली गोष्ट आहे. आणि जर असं काही होणार असेल की एक वेगळा सीझन अजून येणार असेल तर खूप मजा येईल उलट काम करायला. आणि अशी चर्चा होते आहे खरंच, कारण आमचे प्रोड्युसर महेश कोठारे असतील किंवा चॅनल असेल, स्टार प्रवाह चॅनल असेल, तर त्यांच्या जवळचं प्रोजेक्ट आहे आणि त्यांच्याही चर्चा अशा आहेत की आपण ह्याचा काही असा एक सीझन आणायचा का वगैरे. सो माहिती नाही आहे त्यांच्या डोक्यात कधी काय येईल आणि आणतील सुद्धा. सो आवडेल. स्टार प्रवाह खूप असं एक मॅजिक चॅनल आहे, सो ते काही करू शकतं. पण समजा जर मालिका पुन्हा सुरू झाली किंवा पार्ट 2 वगैरे आला आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सगळं कॅरेक्टर किंवा एखादं वेगळं तुम्हाला मालिकेतलंच पण वेगळं कॅरेक्टर प्ले करायचं आहे, तर कोणतं कॅरेक्टर तुम्हाला प्ले करायला आवडेल तुमच्या पात्रांव्यतिरिक्त? आमच्या पात्रांव्यतिरिक्त मला ॲक्च्युली आहे ना कॉमिक करायला आवडतं. पण याआधी मी अशी पात्र खूप केलेली आहेत जे हिरोइस्टिक आहेत, रोमॅन्टिक आहेत, पॉझिटिव्ह कॅरेक्टर असे आहेत ना, ते कॅरेक्टर करायला मला ॲक्च्युली खूप आवडतात. कारण मी तसे कॅरेक्टर्स खूप केलेले आहेत. नाटक असेल, म्हणजे नाटक क्षेत्रातसुद्धा मी तसे रोल्स खूप केलेले आहेत. आणि याच्या आधीच्या मालिका मी ज्या काही 8-10 मालिका केलेल्या आहेत त्या मालिकेमध्ये सुद्धा माझे पॉझिटिव्ह रोल केलेले आहेत मी.
सो तसं एकदा परत एकदा अनुभवायला मला आवडेल. आणि कॉमेडी तर मी मागची काही वर्ष करतोच आहे तुमच्यासमोर. सो तसं एक पॉझिटिव्ह आणि छान असा रोल करायला आवडेल. तुम्हाला याच मालिकेतलं तुमच्या पात्रा व्यतिरिक्त कोणतं पात्र चॅलेंजिंग वाटतं किंवा ते साकारायला आवडेल, म्हणजे महिलांचं असो किंवा ओव्हरऑल कोणतंही? बापरे, मला असं काय सांगू मला मला नाही. गौरी झालं किंवा माईचं झालं किंवा शालिनी हे झालं, असं कोणतं चॅलेंजिंग वाटतं? मला शालिनी जास्त चॅलेंजिंग वाटतं. ती ज्या हां, भूमिका कारण करते. तिने जे 3-3.5 वर्ष जे काही चालली सिरियल त्याच्यामध्ये कॉन्स्टंटली एवढं निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करणं खूप अवघड आहे आणि तिने ते खूप छान केलं. मला गौरी पण करायला आवडेल. तिने म्हणजे गौरीचं कॅरेक्टर ह्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स होत्या. म्हणजे ती खूप जेन्युइन कॅरेक्टर होतं ते. सो तसंही कॅरेक्टर मला करायला खूप आवडेल. सहनशीलता होती आणि ते खूप खरंच अवघड आहे. तिने ज्या प्रकारे ते कॅरी केलं कॅरेक्टर, मध्ये मध्ये ती वेगळीच, काय ते तिचं नाव होतं चेंज होणार नाही, नित्याच्या आपण असताना ते गीता म्हणून तिने कॅरेक्टर जे प्ले केलं होतं मध्येच, वेगळंच तिच्या म्हणजे तिचा बोलण्याची स्टाईल वेगळी होती, तिचं कॅरेक्टर वेगळं होतं. इव्हन मला जयदीपचंही कॅरेक्टर खूप आवडलं होतं, जे मध्ये आमचं चालू असं जयवंत देशमुख नावाचं एक थोडंसं कॉमेडी त्यांनी ते होतं. तुफान कॉमेडी हां, म्हणजे त्याचंही आणि आमचंही, त्याच्यामुळे मग ती एक चांगली केमिस्ट्री. हो, त्यांना खूप वेगवेगळे असे रोल प्ले करायला मिळाले. सो असं वेगळं अजून काही छान असं आलं कॅरेक्टर तर करायला नक्कीच आवडेल. आणि देवकी तर आवडेलच परत एकदा. जस्ट सहनशील म्हणून असं विषय निघाला म्हणून या सेटवर कलाकारांपैकी सगळ्यात जास्त सहनशील कोण आहे किंवा पेशन्स मच्छी? आमची हिरोईन आहे, नो डाऊट. काय रे, कधीच कुठली तिने तक्रार केली नाही आत्तापर्यंत. कधीच काही तिचे डिमांड्स नसायच्या फार, काहीच. नेहमी हसतमुख असायची. कधी तिला खूप त्रास झाला तरी तो चेहऱ्यावर कधीच दिसायचा नाही. आणि टेन्शन किती असलं तरी कामाच्या इथे कधीच ते दिसलं नाही. सो मला असं वाटतं तीच ती सहनशील. आणखी एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव घेईन मी, दादासाहेब. ज्या म्हणजे आम्ही बरीच त्यांची मस्ती वगैरे करायचो. म्हणजे खिचाई तर चालतेच, म्हणजे प्रत्येक सेटवरती असते. सुनील गोडसे सर, दादासाहेब म्हणजे आमच्या वडिलांचं कॅरेक्टर करायचं ते. तर आम्ही त्यांची खूप मस्ती करायचो. पण ते आता वयाने एवढे मोठे असले तरी सुद्धा एकदम फ्रेंडली त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. आणि सहनशीलता खूप आहे त्यांच्यात. कधी कधी त्यांना राग जरी आला तरी तो दिसायचा सुद्धा नाही. सो ते आहे शिकण्यासारखं. इतकी मालिका 4-4.5 वर्ष चालली, 1000पेक्षा जास्त भाग झाले, त्यामुळे बॉन्ड सुद्धा तुमचा तितकाच घट्ट झाला असेल. आता किती मिस करताय आणि आता मेंटली प्रिपरेशन तुमचं तरी थोडंफार झालं असेल की संपते मालिका, पण काय सांगाल याबद्दल? आमचं मेंटली प्रिपरेशन म्हणशील तर ह्याच्या आधीच झालेलं होतं. कारण आम्हाला ही कल्पना नव्हती की आम्ही परत आम्हाला बोलवतील आणि असं काही होईल. तेव्हाच आमचं झालं होतं. आणि त्या दिवशी खूप त्रास झाला होता जेव्हा कळलं की आपण नाही होत. म्हणजे 1.5 महिन्यापासूनच आम्हाला समजलं होतं की 1.5 महिन्यानंतर आपण नसणार आहोत. सो तो काळ जायला खूप त्रास होता. मध्येच असं वाटायचं पटकन 1.5-2 महिने म्हणजे मग 15 दिवस असं वाटायचं की आता संपवा मग लवकर, कारण त्रास होतोय आम्हाला. मग जसं जवळ यायला लागलं तसं त्याचा जास्त त्रास व्हायला लागला की यार आता हे दिसणार नाही परत आपल्याला, आपण हे देवकीचे कॉस्ट्युम, देवकीचा हा गेटअप परत करायला मिळणार नाही आहे, ह्याचा त्रास झाला होता. कारण त्यामुळे आम्ही गेलेलो आहे. हे आमच्यासाठी एक काय बोनस सारखं म्हणूयात, जो मिळाल्यावर आनंद होतो. तर तसं आहे आमच्यासाठी. सो ऍक्च्युली खरं तर हे अशी पात्र करायला मिळणं म्हणजे प्रत्येक कलाकाराला असं वाटतं. स्टार प्रवाह चॅनलवरती काम करायला मिळणं किंवा असं पात्र आपल्या वाट्याला येणं आणि ते छान पद्धतीने एका डिरेक्टरनी करून घेणं, हे फार जुळून यायला अवघड असतं. ते आपण जेव्हा प्रवास करत असतो या क्षेत्रामध्ये तेव्हा अनेक प्रोजेक्ट करत असतो. अनेक प्रोजेक्टमध्ये एखादं प्रोजेक्ट असं वर येतं आणि ते चमकतं. तर तसं काहीसं हे प्रोजेक्ट आमच्यासाठी ठरलं की एक तर लाँग टर्म आणि पात्र अशी छान आणि ती छान पद्धतीने रायटरने डिरेक्टरने घडवणं आणि ते चॅनलनी चांगलं त्याला एक्सपोजर देणं. सो ते आहे. अगदीच. इन शॉर्ट तुमची जर्नी खूप छान होती, कारण या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात काहीतरी हॅपनिंग झाले. कोणी घरं घेतली आहे, तर म्हणजे तुम्हाला मुलगी झाली, तर अशा काही मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली ही जर्नी खूप खास असेल. पण आता जाता शेवटचं एकदा सुख म्हणजे नक्की काय असतं, या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतंय?
एवढंच सांगावंसं वाटतं आहे की मालिकेची सुरुवात ॲक्च्युली कोविडमध्ये झाली होती 2020 साली, आणि आज 2024चा एंड होतो आहे, म्हणजे 2025मध्ये एंटर करतो आहे. तर एवढी वर्ष आम्हाला इतकं प्रेम दिलंत, आमच्या काही छोट्या मोठ्या चुका असतील त्या ॲक्सेप्ट करूनसुद्धा ही मालिका तुम्ही बघितली आणि अजूनही शेवटपर्यंत तुम्ही इतकं प्रेम देताय. तर आम्हा कलाकारांना हेच हवं असतं की तुमचं प्रेम हवं असतं, तुमचं कौतुक हवं असतं. तर ते आम्हाला तुमच्याकडनं भरपूर मिळालेलं आहे. तर आमच्या सगळ्या कलाकारांवरती आम्ही जेवढे सुख म्हणजे नक्की काय असतेची टीम आहे, आत्तापर्यंत जेवढं प्रेम केलं तसंच पुढे करत राहा आणि शेवटचा एपिसोड पाहायलासुद्धा विसरू नका. देवकीसाठी हा प्रवास थोडा कठीण असणार असं वाटतं, कारण ते ऑलरेडी इमोशनल आहेत, इमोशनल झाल्यात. हो. आणि माझ्यासाठी खूप स्पेशल ह्याच्यासाठी आहे की मी तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की मी मध्येच आले होते. मी माझ्या आधी देवकीचं काम करणारी वेगळी ॲक्ट्रेस होती. त्याच्यासाठी माझ्यासाठी ते सुरुवातीचे दिवस खूप हार्ड होते, खूप कठीण होते. आणि या लोकांनी, सगळ्या आर्टिस्टनी, आमचे जे सर होते, चंद्रकांत सर, चंदू कंठसे सर, त्यांनी खूप हेल्प केली मला. आमच्या प्रोडक्शनने खूप हेल्प केली. त्यामुळं माझ्यासाठी ह्या स्पेशल काही फिलिंग्स आहेत की एवढे सपोर्टिव्ह लोक परत कधी कुठे भेटतील नाही माहिती मला. सो ही सगळी लोकं माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. ही मालिका माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मला स्टार प्रवाहावरती खूप दिवसापासून काम करायचं होतं आणि माझ्यासाठी एवढं छान कॅरेक्टर मला मिळालं आणि माझी इच्छा पूर्ण झाली, हे मी कायम लक्षात ठेवीन. आणि सगळ्या प्रेक्षकांचे यासाठी आभार मला मानायचे की त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं, कारण त्यांच्याशिवाय मी हे करूच शकले नसते. सो आमच्या मालिकेवर, माझ्यावर, आमच्या सगळ्या कॅरेक्टर्सवरती तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम केलं त्यासाठी खूप मनापासून थँक्यू. आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.